रूपश्री किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज मी आपल्याला पुरणपोळी आणि कटाची आमटी दाखवणार आहे. पुरण बनवण्यासाठी 2 कप चणा डाळ घेतली आहे. चणा डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. कुकरमध्ये स्वच्छ धुवून घेतलेली चणा डाळ घालत आहे. 2 ग्लास पाणी घालत आहे. 1 टीस्पून हळद घालून मिक्स करून घ्यायचे आहे. अर्धा टीस्पून तेल टाकून मीडियम गॅसवर डाळ शिजत ठेवायची आहे. डाळीच्या पाण्याला उकळी यायला सुरुवात झाली आहे. डाळीच्या पाण्याला जो वर फेस आला आहे तो काढून टाकायचा आहे. पाण्यावरचा सर्व फेस काढून झालेला आहे. कुकरचे झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेणार आहे. आपण पाहू शकता डाळ एकदम जास्त गरगरीत शिजवलेली नाही. कटाच्या आमटीसाठी सर्व शिजवलेली चण्याची डाळ गाळून घेणार आहे. गाळलेले पाणी कटाच्या आमटीसाठी वापरायचे आहे. गाळलेली चणा डाळ परातीमध्ये मी पसरून 15 मिनिटे ठेवणार आहे. शिजवलेली चणा डाळ मी परातीमध्ये 15 मिनिटे पसरून ठेवली होती. आपण पाहू शकता डाळीमधला ओलावा नाहीसा झाला आहे. शिजवलेली चणा डाळ मी गूळ न घालता, पाणी न घालता थोडी थोडी वाटून घेणार आहे. चणा डाळ चांगली बारीक वाटली गेली आहे. उरलेली चणा डाळ देखील मी अशीच वाटून घेणार आहे. आपण पाहू शकता चणा डाळ किती सुटसुटीत बारीक वाटली गेलेली आहे. मध्ये 1 टीस्पून तूप घ्यायचे आहे. शिजवलेली वाटलेली चणा डाळ घालायची आहे. बारीक चिरलेला 2 कप गूळ घालायचा आहे. आपण आपल्या आवडीप्रमाणे गुळाचं प्रमाण कमी अधिक करू शकता. मीडियम गॅसवर सतत ढवळत राहायचं आहे. डाळ गूळचे मिश्रण एकजीव होईपर्यंत सतत ढवळत राहायचे आहे. मिश्रण चांगले एकजीव झाले आहे. चिमूटभर मीठ घालत आहे. एक टीस्पून वेलची पावडर घालत आहे. 1 टीस्पून जायफळ पावडर घालत आहे. जायफळ पावडर आणि वेलची पावडर घालून सर्व मिक्स करायचं आहे. पुरण तयार झाले आहे. अडीच कप मी गव्हाचे पीठ घेतले आहे. अर्धा टीस्पून मीठ घातलं आहे. अर्धा टीस्पून हळद पावडर घातली आहे.
थोडे थोडे पाणी घालून पीठ सैलसर मळून घ्यायचं आहे. पीठ चांगले मळून झाल्यावर 1 टीस्पून तेल घालून पुन्हा मळून घ्यायचं आहे. पीठ चांगले सैलसर मळून झाले आहे. मळलेले पीठ अर्धा तास मी झाकून ठेवणार आहे. मळलेल्या पिठाचा गोळा घेऊन त्याची पारी करून घ्यायची आहे. पारीला पीठ लावून घ्यायचे आहे. पारीमध्ये पुरण घालून जास्तीचं पीठ काढून घ्यायचे आहे. पुरणपोळी लाटून घ्यायची आहे. तवा गरम झाला आहे. पुरणपोळी घालत आहे. पुरणपोळीची एक बाजू चांगली भाजल्यावर पलटी मारून मग दुसरी बाजू भाजायची आहे. पुरणपोळीला वरतून तूप लावून घ्यायचे आहे. दुसऱ्या बाजूने देखील तूप लावून घ्यायचे आहे. पुरणपोळी भाजून तयार झाली. दुसरी पुरणपोळी घालत आहे. पुरणपोळ्या आपल्या सर्व भाजून झाल्या आहेत. कटाची आमटी बनवण्यासाठी मी पॅनमध्ये अर्धा चिरलेला कांदा भाजून घेणार आहे. अर्धा टीस्पून तेल घातलेलं आहे. कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. कांदा चांगला भाजला गेला आहे. प्लेटमध्ये काढून घेणार आहे. पॅनमध्ये अर्धा कप सुक्या खोबऱ्याचा किस घेतला आहे. एक टीस्पून सफेद तीळ घालत आहे. 1 टीस्पून खसखस घातली आहे. सुक्या खोबऱ्याचा किस चांगला लालसर होईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचा आहे. सुक्या खोबऱ्याचा किस चांगला भाजून झाला आहे. प्लेटमध्ये काढून घेत आहे. तर जारमध्ये भाजलेले सुके खोबरे पहिले वाटून घ्यायचे आहे. सुके खोबरे वाटून झाल्यावर भाजलेला कांदा मिक्सर जारमध्ये घालायचा आहे. 2 लसूण पाकळ्या घालत आहे. 1 टीस्पून जिरे घालत आहे. थोडीशी कोथिंबीर,
1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर, टीस्पून जिरे पावडर, टीस्पून धने पावडर, टीस्पून गरम मसाला पावडर. मिक्सरमध्ये बारीक वाटण करून घ्यायचे आहे. कटाच्या आमटीचे वाटण तयार झाले आहे. मध्ये 2 टेबलस्पून तेल घेतले आहे. तेल गरम झाले आहे. 1/4 टीस्पून हिंग घालत आहे. 4 टीस्पून हळद पावडर घालत आहे. कढीपत्ता घालत आहे. मिक्सरमधील कटाच्या आमटीसाठी तयार केलेले वाटण घालत आहे. तेल सुटेपर्यंत वाटण चांगले परतून घ्यायचे आहे. चणा डाळ शिजवलेले पाणी घालत आहे. मिक्सरमधील वाटणाचे पाणी घालत आहे. दहा मिनिटे झाकण ठेवून शिजवायचे आहे. कटाच्या आमटीला उकळी यायला सुरुवात झाली आहे. 1 टेबलस्पून लाल तिखट घालत आहे. चवीनुसार मीठ घालायचे आहे. कोथिंबीर घालत आहे. कटाची आमटी तयार आहे. ताटामध्ये पुरणपोळी, कटाची आमटी, गरम भात आणि तूप